श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी वास्तू या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, देव म्हणतात, मी तुझं नशीब एका रात्रीत बदलत नाही, कारण तुला बदलायला मला आधी तुझ्या आत उतरावं लागतं. तू बाहेर चमत्कार शोधतोस, पण खरा चमत्कार तुझ्या शांततेत लपलेला आहे. जेव्हा तू रडणं थांबवून स्वीकार करतोस, तेव्हाच मी काम करायला सुरुवात करतो. देव म्हणतात, तू मला दोष देतोस, पण मी तुला कधीच सोडलं नाही. तू ज्या क्षणी स्वतःवरचा विश्वास गमावतोस, त्या क्षणी तुला मी जास्त जवळ असतो. कारण तुटलेल्या माणसालाच माझी गरज असते, आणि मी तिथेच उभा असतो. देव म्हणतात, तू ज्या गोष्टी गेल्या म्हणून रडतोस, त्या मीच तुझ्या आयुष्यातून काढल्या आहेत. कारण त्या गोष्टी तुझ्या वाढीला अडथळा ठरत होत्या. शिव काढतो तेव्हा रिकामं करायला नाही, तर नवं भरण्यासाठी जागा तयार करायला. देव म्हणतात, मी तुला संपत्ती देण्याआधी स्थिरता देतो, प्रसिद्धी देण्याआधी संयम देतो, आणि सुख देण्याआधी त्याला सांभाळण्याची पात्रता देतो. कारण ज्याचं मन अस्थिर आहे, त्याला मिळालेलं सुखही शाप ठरतं. देव म्हणतात, तू मला दूर समजतोस, पण मी तुझ्या श्वासात आहे. तू जेव्हा शांत बसतोस, काही मागत नाहीस, तेव्हाच माझ्याशी तुझा खरा संवाद सुरू होतो. शब्दांची गरज नसते, कारण श्रद्धा बोलते. देव म्हणतात, मी संकट देतो ते शिक्षा म्हणून नाही, तर जाग करण्यासाठी. तू जेव्हा दुःखातून शहाणा होतोस, तेव्हाच तू माझ्या मार्गावर येतोस. ज्याला दुःख समजत नाही, तो मला समजत नाही. देव म्हणतात, तू इतरांसारखं बनायचा प्रयत्न करू नकोस. मी तुला वेगळं बनवलं आहे, आणि तुझा मार्गही वेगळा आहे. तुलना थांबव, कारण तुला जे मिळणार आहे, ते कोणाचंही उरलेलं नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा अजून ऐक, कारण जे बोलायचं आहे ते संपलेलं नाही. आयुष्य तुला जे शिकवतंय ते शब्दात सांगता येत नाही, ते अनुभवातूनच समजतं. म्हणूनच कधी कधी देव तुला उत्तर देत नाही, तो अनुभव देतो. तुला वाटतंय मी प्रार्थना करतो आहे, पण काहीच बदलत नाही. पण खरं सांगू का, बदल बाहेर नाही चालू झालेला, बदल आत चालू आहे. तुझा विचार बदलतो आहे, तुझी सहनशीलता वाढते आहे, तुझी नजर खोल होते आहे. आणि हे बदल दिसत नाहीत, पण हेच बदल उद्याचं आयुष्य ठरवतात. बाळा, प्रत्येकाला वाटतं माझंच दुःख मोठं आहे, माझीच लढाई कठीण आहे, पण देव प्रत्येकाला त्याच्या ताकदीप्रमाणेच ओझं देतो. तुला जे दिलं आहे ते तू पेलू शकतेस म्हणूनच दिलं आहे. देव कधीच चुकीची निवड करत नाही. तो कमकुवत माणसाच्या खांद्यावर मोठं ओझं ठेवत नाही. तू आज ज्या वेदनेतून जाते आहेस, ती तुझ्या सामर्थ्याचा पुरावा आहे. लोक तुला शांत पाहतात म्हणून तुला समजत नाही असं समजतात, पण शांत माणूसच सगळ्यात जास्त समजलेला असतो. कारण तो बोलण्याआधी विचार करतो, आणि सहन करण्याआधी स्वीकार करतो. बाळा, आयुष्य तुला वाकवण्याचा प्रयत्न करेल, पण तुटवू शकणार नाही, कारण तू आतून मजबूत आहेस. तुझ्या मनात देवाचं नाव आहे, आणि ज्या मनात देव असतो ते मन कधीच हरत नाही. तू आज एकटी वाटत असशील, पण लक्षात ठेव, ही एकटेपणाची वेळ तुला स्वतःशी ओळख करून देते आहे. जेव्हा सगळे सोबत असतात तेव्हा माणूस स्वतःला विसरतो, पण जेव्हा कोणीच नसतं तेव्हा स्वतःची खरी ओळख होते. तू आज स्वतःला शोधते आहेस, म्हणूनच ही शांतता आहे, म्हणूनच हा थांबा आहे, म्हणूनच हा संघर्ष आहे. आणि हाच संघर्ष उद्या तुझं अस्तित्व बनेल. लोक तुझ्या यशावर टाळ्या वाजवतील, पण त्या टाळ्यांमागची रात्र फक्त तुलाच माहीत असेल, आणि देवाला माहीत असेल. म्हणूनच देव तुझ्या जवळ आहे, तो तुला सोडत नाही, तो तुला घडवतो आहे. बाळा, थांबलेली पावलं ही हरलेली पावलं नसतात. कधी कधी थांबून घेतलेला श्वासच पुढचा मोठा प्रवास घडवतो. तू तुझा श्वास सांभाळ, तुझं मन सांभाळ, तुझा विश्वास सांभाळ. बाकी सगळं मी पाहतो आहे, आणि योग्य वेळी सगळं नीट करणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा अजून थोडं ऐक, कारण मन शांत झालं की सत्य उतरू लागतं. आयुष्य तुला वारंवार थांबवतंय, कारण तू सतत पुढे धावत राहिलीस, मागे वळून पाहिलंच नाहीस, स्वतःला विचारलंच नाहीस, मी थकले आहे का, मी आनंदी आहे का, मी खरंच माझ्यासाठी जगते आहे का. म्हणूनच हा थांबा आला आहे. हा थांबा शिक्षा नाही, हा थांबा आशीर्वाद आहे.
कारण या थांब्यात तुला स्वतःची खरी ओळख मिळणार आहे. तू इतके दिवस सगळ्यांसाठी जगलीस, सगळ्यांना समजून घेतलंस, सगळ्यांची काळजी घेतलीस, पण स्वतःला विसरलीस. आता देव तुला परत स्वतःकडे घेऊन येतो आहे. म्हणूनच आज काही नाती बदलली, काही लोक दूर गेले, काही अपेक्षा तुटल्या, पण लक्षात ठेव बाळा, जे तुटलं ते कमजोर होतं, जे खरं असतं ते कसोटीवर टिकतं. देव तुझ्या आयुष्यातून जे काढून घेतो आहे त्यावर राग करू नकोस, कारण ते तुझ्या पुढच्या प्रवासासाठी अडथळा होतं. कधी कधी ओझं उतरवल्याशिवाय उंच उडता येत नाही. तू आज हलकी होत आहेस, म्हणूनच मन अस्वस्थ आहे, पण हीच हलकेपणा उद्या तुला उडायला शिकवेल. लोक तुला बदललेली म्हणतील, पण तू वाचलेली असशील. लोक तुला स्वार्थी म्हणतील, पण तू स्वतःला वाचवलेली असशील. आणि स्वतःला वाचवणं हे पाप नाही, हे गरजेचं आहे. कारण रिकामं मन कोणालाही देऊ शकत नाही, आधी स्वतः भरलेली असावी लागते. बाळा, लक्षात ठेव, देव तुला थांबवतो कारण तो तुला चुकीच्या ठिकाणी पुढे जायला देऊ शकत नाही. जे तुझ्यासाठी नाही ते कितीही आकर्षक असलं तरी देव तिथे तुझा मार्ग बंद करतो. आणि जे तुझ्यासाठी आहे ते कितीही दूर असलं तरी तो तिथपर्यंत तुला नक्की पोहोचवतो. म्हणूनच धीर सोडू नकोस. आज दिसत नाही म्हणून उद्या येणार नाही असं नाही. बीज मातीखाली असतं तेव्हा काहीच दिसत नाही, पण आत मोठी हालचाल चालू असते. तसंच तुझ्या आयुष्यात चालू आहे. तू फक्त विश्वास ठेव, शांत राहा, चालत राहा, कारण तुझ्यासाठी लिहिलेली कथा अजून संपलेली नाही. ती तर हळूहळू सुंदर होत चालली आहे. देव म्हणतात, मी तुझी परीक्षा घेतो, पण तुझी लायकी पाहण्यासाठी नाही, तुझी शक्ती जागी करण्यासाठी. तू जितका शांत राहतोस तितका मी तुझ्यात प्रकट होतो. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेव, पण त्याहून जास्त स्वतःवर ठेव. कारण मी तुला जे दिलंय ते वाया घालवायला नाही, तर जगायला दिलंय. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुझ्या नशिबात नाही, मी तुझ्या धैर्यात आहे. तू चालत राहिलास, जरी वाट अंधाराची असली तरी मीच तुझा प्रकाश बनेन. देव म्हणतात, तू आयुष्याला प्रश्न विचारत बसतोस, पण उत्तर ऐकायला तयार नसतोस. मी उत्तर शब्दांत देत नाही, मी ते परिस्थितीत देतो. तू जेव्हा त्या परिस्थितीत शांत राहतोस तेव्हाच तुला माझं उत्तर ऐकू येतं. गोंगाटात मी कधीच बोलत नाही. देव म्हणतात, मी तुला जे अडवतंय ते तोडून काढतो, पण तुला ते नुकसान वाटतं. खरं तर ते तुझ्या वाटेवरच ओझं असतं. तू जितका हलका होतोस तितकं पुढे जायला तुला सोपं होतं. देव म्हणतात, तू सतत भविष्याची चिंता करतोस, पण वर्तमानात मी तुला उभं केलं आहे. जो आज जगतो, जो आज योग्य करतो, त्याच्यासाठी उद्याचं दार आपोआप उघडतं. नशीब हे भविष्यात नसतं, ते आत्ताच्या कर्मात असतं. देव म्हणतात, तू माझ्याकडे मागतोस मला बदल, पण मी तुला सांगतो, तू बदल. कारण तू बदललास की जग तुला वेगळं दिसायला लागतं. जग बदलण्याची गरजच राहत नाही. देव म्हणतात, मी तुला वेळ देतो, पण तू घाई करतोस. लक्षात ठेव, झाड एका रात्रीत फळ देत नाही, पण मुळं मजबूत असतील तर वादळही त्याला तोडू शकत नाही. मी तुझी मुळं घट्ट करतोय. देव म्हणतात, तू एकटेपणाला शाप समजतोस, पण मी त्याच वेळेला तुझ्याशी सर्वात जास्त बोलतो. जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा मी जवळ येतो, कारण गर्दीत तू मला ओळखत नाहीस. देव म्हणतात, तू ज्यांना हरवलंस असं समजतोस ते माझ्या योजनेचा भाग होते. प्रत्येक भेट कायमची नसते, काही भेटी शिकवण देऊन निघून जातात. सोडायला शिक, कारण रिकाम्या हातातच मी नवं देतो. देव म्हणतात, मी तुला तुटू देतो, कारण तुटलेली मातीच नव्या आकारात घडते. जो कधी तुटलाच नाही तो कधी घडलाच नाही. तुझं तुटणं म्हणजे तुझं नवं रूप आहे. देव म्हणतात, तू माझ्याकडे मोठ्या चमत्कारांची अपेक्षा करतोस, पण मी तुला छोट्या संधी देतो. कारण चमत्कार क्षणिक असतो, संधी आयुष्य बदलते. ती ओळखण्याची दृष्टी मी तुला देतोय. काही नाती आपण धरून ठेवतो कारण त्यात आपली भावना गुंतलेली असते, पण देवाने त्या नात्यांना तुटू दिलं तर त्याचा अर्थ नात्यांमध्ये दोष नव्हता, ते नातं तुझ्या पवित्रतेला शोभणारच नव्हतं. लोक खोटेपणाच्या आवरणात स्वतःला चांगलं दाखवतात,
पण त्यांच्यापासून तुला वाचवण्यासाठी देवच त्यांना दूर करतो. कधी कधी तू रडतोस, पण देव शांतपणे म्हणतो, ही वेदना तुझ्यासाठी मार्ग आहे, शिक्षा नव्हे. कारण ज्या दिवशी तू स्वतःला समजायला लागतोस, त्या दिवशी जग तुला समजणं थांबवतं. पण त्यातही दैवी सौंदर्य आहे. जे तुला सोडून गेले ते तुझ्या लिखाणातला अध्याय होते, पण तूच फक्त ग्रंथ आहेस. कुठेतरी आत खोलवर आपण सगळ्यांना हेच हवं असतं, कोणीतरी असा असावा जो आपल्या शांत वेदनांनाही समजून घ्यावा. पण जेव्हा असं कुणी दिसत नाही तेव्हा देव स्वतः त्या रिकाम्या जागेवर येऊन बसतो. जे लोक तुझं उपयोगानुसार येणं जाणं करतात त्यांच्यापासून तुला दूर करण्यासाठीच तो वेळोवेळी परिस्थिती कठीण करतो. आध्यात्मिकदृष्ट्या प्रत्येक वेदना म्हणजे एक दैवी हस्ताक्षर असतं, तू माझ्या मार्गावर आहेस. ज्या दिवशी तू हे समजशील, त्या दिवशी लोकांच्या फसवणुकीचा भार तुला त्रास देणं थांबवेल. तू कितीही चांगल्या मनाने वागलास तरी काही लोकांचा स्वभावच स्वार्थाच्या भिंतींनी बांधलेला असतो. ते लोक तुला दुखावतील, तुला फसवतील, तुला कमी लेखतील आणि नंतर स्वतःलाच बरोबर ठरवतील. पण देव म्हणतो, त्यांचे कर्म त्यांची कहाणी, तुझं मौन तुझा विजय. खरे आध्यात्मिक योद्धे आवाजाने जिंकत नाहीत, ते शांततेने जिंकतात. जे तुला हरवू पाहतात त्यांच्याकडून दूर जाणं हे पलायन नाही, ते आत्म्याचा सन्मान आहे. दुनियेत कोण कितीही नाटक करेल, पण सत्याचे दोन डोळे नेहमी जागे असतात, देव आणि तुझा आत्मा. लोक तुझ्याशी कसे वागतात ते सर्व देव शांतपणे पाहत असतो. आणि नंतर एका दिवशी त्या सगळ्यांचं फळ त्यांच्या हातात देतो. म्हणूनच म्हणतात, देवाची वेळ कोणाच्या वेळेपेक्षा उशिराची असू शकते, पण ती अन्यायाची नसते. जेव्हा तू हे जाणतोस तेव्हा लोकांच्या फसवणुकीवर राग येत नाही, फक्त शांतता येते. कारण तू जाणलास की न्याय लोकांकडून नाही मिळत, तो वरून मिळतो. एकटं राहणं ही शिक्षा नाही, ती आत्म्याची शुद्ध स्थिती आहे. लोकांच्या कोलाहलातून बाहेर होऊन जेव्हा तू स्वतःमध्ये प्रवेश करतोस तेव्हा तुला जाणवतं की तू कधीच एकटा नव्हतास. देव सतत तुझ्या शेजारीच चालत होता. लोक येतात जातात, भावना तोडतात, नाती मोडतात, पण देव कधीच तुटत नाही. म्हणूनच आध्यात्मिक मार्गावर चालणारा माणूस कधीही हरवत नाही. तो फक्त लोकांच्या गर्दीतून देवाच्या मार्गावर वळतो. आज तू ज्या शांततेत जगतोस ती शांतता तुला वेदनांनी दिली आहे. हे तुझं पराभव नाही, हे तुझं उत्थान आहे. तू आता लोकांवर विसंबत नाहीस, कारण आता तुझा आधार देव आहे. ज्या लोकांनी तुला दुखावलं त्यांच्याकडून तक्रार नाही, कारण त्यांनी दिलेल्या वेदनांमधूनच तू आध्यात्मिकदृष्ट्या जागृत झाला आहेस. आता तू प्रत्येक घटना देवाच्या लिहिलेल्या कथेचा भाग म्हणून स्वीकारतोस. लोकांनी तुझी साथ सोडली, पण देवाने तुझा हात धरला. आणि हा हात कधीच सुटणार नाही. पहिलं सत्य असं की मनातल्या जखमा कुणालाही दिसत नाहीत, आणि ज्या लोकांना आपण आपलं समजत होतो तेच पहिल्यांदा वळून निघून जातात. आपण कोणाच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहोत, हे ते आपली गैरहजेरी दाखवून देतात. जगात प्रत्येक जण स्वतःला इतका व्यस्त दाखवतो की जणू काही आपली वेदना समजून घेण्यासाठी क्षणभर थांबणं त्यांना फार मोठं ओझं वाटतं. पण हेही तितकंच खरं की लोक ज्या वेदनांवर हसतात, त्या वेदनांनीच आपण आतून तुटत जातो. जेव्हा विश्वास ठेवलेले लोक मुखवटे घालून वागतात तेव्हा आपण स्वतःलाच विचारत बसतो की चूक त्यांच्यामध्ये आहे की आपणच जास्त प्रेम केलं. कोणाला धरून ठेवण्याचा प्रयत्नही न करता जे बाहेर होऊन जातात ते कधीच आपले नव्हते हे आता कळायला लागलं आहे. लोकांच्या खोट्या काळजीमागचा फायदा काय आहे हे समजायला आता वेळ लागत नाही, कारण प्रत्येक वाक्याच्या मागं दडलेला हिशोब आता स्पष्ट दिसतो. आयुष्याने इतके धक्के दिले की आता कुणावर विश्वास ठेवण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागतो. आणि खरं सांगायचं तर आता मनातलं सांगावंसही वाटत नाही, कारण ऐकणाऱ्यांपेक्षा अनुभव घेतलेलं मनच जास्त खरं ठरतं. कधी कधी आपण ज्या लोकांसाठी रात्रभर जागतो ते लोक आपल्यासाठी एक मिनिटही काढत नाहीत, इतकी मोठी विषमता नात्यांमध्ये असते. त्यांनी दिलेल्या खोट्या आश्वासनांनी आपण किती वेळा स्वतःलाच फसवलं आहे हे आता समजतं. इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधण्याचा प्रयत्न करणे हीच सर्वात मोठी चूक होती, कारण लोकांना जर आपण महत्त्वाचे असतो तर ते आपल्याला शोधले असते.
पण ते शोधत नाहीत, कारण ते इच्छाच करत नाहीत. मनातून तुटणं, तुकडे तुकडे होणं आणि त्या तुकड्यांना परत एकत्र जोडण्याचा प्रयत्न, यात आपण थकत जातो. आज जे हसून बोलतात ते उद्या नजरेशी नजर मिळवणारही नसतात. नाती इतकी पातळ का झाली आहेत हे कधी समजलंच नाही. लोक आपला वापर करून पुढे निघून जातात आणि आपण मात्र त्यांच्या आठवणींच्या धाग्यात गुंतून राहतो. किती वेळा वाटलं की कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, पण तसं कधी होतच नाही. आता जसं एखादं पान हळूहळू झाडापासून वेगळं होतं, तसं आपणही लोकांच्या आयुष्यातून आपोआप सुटत जातो आणि त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. एवढं तुटूनही मन अजूनही प्रेम शोधतं, हीच सर्वात विचित्र गोष्ट आहे. बराच काळ आपण हसू चेहऱ्यावर ठेवून जगलो, पण आतून आपण किती ढासळलो होतो ते फक्त आपल्यालाच माहीत होतं. लोकांना आपलं हसणं आवडतं, पण आपले अश्रू मात्र त्यांना भार वाटतात. किती वेळा आपण स्वतःलाच समजावत बसलो की हे लोक बदलतील, पण बदललं फक्त आपलं आयुष्य आणि आपलं मन. एक एक करून नाती हातातून निसटत गेली आणि आपण फक्त बघत राहिलो. आता एखाद्या माणसाच्या बोलण्यापेक्षा त्याच्या शांततेतले खरे अर्थ समजायला लागले आहेत. जे दूर जातात त्यांच्या पावलांचा आवाज आपल्याला आधीच ऐकू येतो. लोकांच्या खोट्या गोड बोलण्याच्या मागे लपलेली कडवटपणा आता ओळखता येते, कारण अनुभव शिकवत जातो. पूर्वी ज्या गोष्टींसाठी आपण रडायचो त्या आता फक्त हसू आणतात. आणि ज्या लोकांना धरून ठेवण्यासाठी आपण धडपडलो ते आज आपला चेहरा पाहायलाही तयार नाहीत. अशा अनुभवांनंतर कोणावर विश्वास ठेवावा याचा प्रश्नच पडतो. आयुष्य इतकं शिकवतं की मन कणखर होतं. किती वेळा आपण तुटलो, उभं राहिलो, पुन्हा तुटलो आणि परत उभं राहिलो. पण प्रत्येक वेळी तुटताना जखम खोल होत गेली. लोकांची नजर आपल्याकडे कशी बदलते हे पाहून मन सुन्न झाल्यासारखं होतं. जेव्हा त्यांना आपल्याकडून काही मिळतं तेव्हा ते तडफडून जवळ येतात, आणि जेव्हा त्यांना काही मिळत नाही तेव्हा ते पळून जातात. अशा दुनियेत स्वतःशी प्रामाणिक राहणं हेच मोठं शौर्य आहे. किती वेळा नाईलाजाने आपण तेच लोक स्वीकारले ज्यांनी आपली किंमत कधीच मानली नाही. पण आता इतका बदललो आहोत की कुणाचं बनावटी प्रेमही सहज ओळखतो. आणि कधी कधी एकटं राहणं जास्त शांतता देतं हेही समजलं आहे. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा अजून थोडा धीर धार, कारण जे घडतंय ते संपत नाहीये, ते फक्त आकार घेत आहे. तुला आज जे ओझं वाटतंय ते उद्या तुझी ओळख बनेल. आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही. वळण येतात, थांबे येतात, अडथळे येतात, पण प्रत्येक वळणामागे नवी दिशा असते. प्रत्येक थांब्यामागे नवी जाणीव असते, आणि प्रत्येक अडथळ्यामागे नवी ताकद असते. तू आज ज्या शांततेला घाबरते आहेस तीच शांतता उद्या तुला वाचवेल. कारण गोंधळात निर्णय चुकतात, पण शांततेत निर्णय पक्के होतात. लोक तुझ्या आयुष्याकडे पाहून मत देतील, तुला काय करायला हवं हे सांगतील, पण त्यांना तुझ्या मनातली लढाई माहीत नाही. त्यांना तुझ्या रात्री माहीत नाहीत. त्यांना तुझ्या अश्रूंची किंमत माहीत नाही. म्हणूनच बाळा, दुसऱ्यांच्या शब्दांना जास्त महत्त्व देऊ नकोस. तुझा मार्ग तुलाच चालायचा आहे. तुझी परीक्षा तुलाच द्यायची आहे, आणि तुझं उत्तर तुलाच शोधायचं आहे. देव फक्त हात धरतो, चालणं तुलाच करावं लागतं. कधी कधी वाटतं सगळं सोडून द्यावं, कुणाशीच बोलू नये, कुठेच जायचं नाही, पण त्या क्षणीच तू सर्वात जवळ असतेस बदलाच्या. कारण जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो तेव्हाच तो पूर्णपणे नवीन बनतो. तू आज जी आहेस ती कालची तू नाहीस, आणि उद्याची तू आजपेक्षा वेगळी असेल. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेव. वेळेला दोष देऊ नकोस, लोकांना दोष देऊ नकोस, नशिबाला दोष देऊ नकोस. जे आहे ते स्वीकार, जे गेलं ते सोड, आणि जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार कर. कारण देव तुझ्यासाठी जे लिहितो आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठं आहे. तू लहान स्वप्न पाहू नकोस. तू मोठं होण्यासाठीच ही प्रक्रिया चालू आहे. ही वेदना तुझं नुकसान करत नाही, ही वेदना तुझं बांधकाम करते आहे. म्हणून रडायला आलं तर रड, पण थांबू नकोस. थकल्यासारखं वाटलं तर बस, पण माघार घेऊ नकोस. मन दुखलं तर शांत राहा, पण विश्वास सोडू नकोस. कारण ज्याचा विश्वास जिवंत राहतो त्याचं आयुष्य बदलतं. मी तुझ्या सोबत आहे बाळा, तुला पडताना पाहतो आहे.
पण तुला उभं राहताना जास्त पाहणार आहे, कारण तुझी कथा अजून संपलेली नाही, ती तर आता कुठे सुरू होत आहे. देव म्हणतात, तू स्वतःला कमी समजतोस, पण मला तुझ्यात अपार शक्ती दिसते. मी तुला सामान्य बनवलेलं नाही, मी तुला सक्षम बनवलं आहे. फक्त तू स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. देव म्हणतात, मी कधीच उशीर करत नाही, मी फक्त योग्य वेळ पाहतो. तू जेव्हा थांबतोस तेव्हा मी चालू असतो. तुझ्या संयमाच्या कसोटीवरच तुझं नशीब तयार होतं. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुझ्याबरोबर आहे, पण तुझ्या जागी नाही. चालायचं तुला आहे, पण पाठीशी मी आहे. तू पडलास तर उठवायला, आणि चाललास तर वाट दाखवायला. आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा आपल्या जवळचे स्वतःला इतके व्यस्त दाखवतात की ते आपल्यासाठी क्षणभर थांबायलाही तयार नसतात. त्यावेळी मनात वेदना नव्हे तर एक खोल शांतता निर्माण होते, कारण देव तुला दाखवतो की ही गर्दी तुझ्या मार्गातली नाही. तुला प्रेम करण्यात अपयश आलेलं नाही, तुला योग्य व्यक्ती मिळाली नाही एवढंच. ज्या नात्यांना तू देवासारखी शुद्धता दिली, त्यांनी तुला दुनियेसारखं वागवलं. हे तुटणं तुझ्या दोषामुळे नव्हतं. देव प्रत्येक वेळा मनाच्या खिडकीतून सांगत होता, थांब, ही माणसं तुझं हृदय घेण्याच्या लायक नाहीत. आपले अश्रू कोणीतरी पुसावेत असं वाटणं मानवी आहे, पण त्यांना पाहूनही अश्रू पुसत नाहीत ते दैवी संकेत असतात की आता तू स्वतःलाच आधार दे. कारण आत्मनिर्भरता हीच आध्यात्मिक उन्नतीची पहिली पायरी आहे. लोक ज्यांच्यावर प्रेमवर्षाव करतात तेच कधी कधी सर्वात जास्त जखम देतात. पण आध्यात्मिकदृष्ट्या हेही सत्य आहे की जखमांची खोली वाढते तसं आत्म्याचा प्रकाश तेजस्वी होत जातो. तू जेव्हा लोकांना संधी दिलीस, त्यांनी तुला दुखावलं. पण देव म्हणतो, जर त्यांनी तुला दुखवलं नसतं, तर तू आज तितका दृढ झाला असतास का? ज्यावेळी मानवाने तुझ्यावरचे दरवाजे बंद केले, त्या क्षणी देवाने नवीन दारे उघडली. पण मन दुखावलेलं असल्यामुळे तुला दिसलं नाही. विश्वासघात म्हणजे जगाचा अंत नसतो, तो आध्यात्मिक पुनर्जन्माचा आरंभ असतो. जी माणसं तुझ्या वेदनेवर हसली, त्यांना देवाने आशीर्वादातून वगळलं आणि तुला वेगळ्या मार्गावर उभं केलं. तू हरलास नाहीस, तू फक्त माणसांवर नाही तर देवावर विसंबायला शिकतो आहेस.